नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ होणार आहे असाच एक रॅन्डम व्हिडिओ आहे, काही स्पेशल असं नाही आहे. आता चाललो आहे ऑफिसला आणि सकाळचे वाजलेत 10:30 आणि इतकं ऊन आहे. त्यासाठी हा सनग्लासेस लावावा लागतो आणि हेल्मेट इम्पॉर्टंट आहे, कारण फुल हेल्मेट इम्पॉर्टंट आहे. कुठेही बाहेर जायचं असेल तर. पहिलं माझ्याकडे हाफ होतं, पण आता ते यूज नाही करत मी आणि फुलच ठेवलं आहे. धूळ वगैरे खूप असते म्हणून. आणि बाकी सेटअप जो आहे बाईकचा मी नंतर कधीतरी दाखवेन, किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन की कसा सेटअप केला आहे मी. कारण हा जो कॅमेरा मी लावला आहे ना, तो एकदम खूप चांगल्या पद्धतीने लावला आहे. असं नाही म्हणणार की जुगाड. ॲक्च्युली जे मोटो ब्लॉगर्स आहेत ते लावतात. तर पटकन मी हेल्मेट घालून घेतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे याच्याशिवाय बाईक राईड करणं म्हणजे बापरे बापरे बाप, अशा भर उन्हामध्ये खूप डिफिकल्ट आहे. ठीक आहे, माईक इथे लावला आहे बघा. आता हा जो माईक आहे त्याला मी कुठेतरी आतमधल्या साईडला असं स्टिक करण्याचा प्रयत्न करतो माईकमध्ये, जेणेकरून माझी व्हॉईस क्वालिटी पण चांगली येईल आणि बाहेरचा नॉईज जो आहे तो सुद्धा डिस्टर्ब करणार नाही. सो इट्स अ गुड माईक. ॲक्च्युली क्वालिटी खूपच चांगली आहे. 3 नॉईज कॅन्सलेशनसुद्धा आहे. कोणता आहे तो मी कधीतरी पुढे सांगेन, आता एवढा लांबवत नाही व्हिडिओ. तर चला व्हिडिओला सुरू करूया. मी माझा जो कॅमेरा बाईकवरती माउंट केला आहे आणि अरे बाबा कुठे चालला आहेस. हां, तर मी म्हणत होतो की माझा जो कॅमेरा आहे तो मी माउंट केला आहे बाईकवरती. आणि जो माईक मी मगाशी होल्ड केला होता ना हातामध्ये, तो मी माझ्या हेल्मेटच्या म्हणजे एक्झॅक्ट माझ्या तोंडासमोर असा स्टिक केला आहे. म्हणजे तो चिमटा येतो त्याला, त्या चिमट्याने लावला आहे आणि मस्त एकदम परफेक्टली तिथे अटॅच झाला आहे तो. मला नाही वाटत तो हालेल किंवा काय होईल किंवा तिथून पडेल खाली, याची भीतीसुद्धा इतकी नाही आहे. आणि आय होप तुम्हाला तो आवाजसुद्धा क्लिअर जात असेल. पण हा थोडा जुगाड केला आहे मी, कारण माझा माईक लावला आहे ना, इट इज नॉट डिरेक्टली कनेक्टेड टू माय कॅमेरा. ॲक्च्युली हा जो आहे तो मोबाईलमध्ये मी ऑडिओ पहिली रेकॉर्ड करतो आहे, देन आय विल मर्ज दिस ऑडिओ टू दिस कॅमेराज व्हिडिओ. तर अशा पद्धतीनं थोडं जुगाड आहे. कारण काय माहीत आहे की तो कॅमेरा जो आहे ना, त्या कॅमेऱ्याला हा एक्सटर्नल जो वायरलेस माईक आहे तो कनेक्ट नाही होत आहे. आणि मी खूप इंटरनेटवरती सर्च केलं की ह्यासाठी कोणता एक स्पेशल माईक आहे का, की बाबा मी त्याला अटॅच करून डायरेक्टली वायरलेस माईक थ्रू मी अशी रेकॉर्डिंग करू शकतो. तर असं अजूनपर्यंत नाही भेटलं आहे. कारण मी ज्या कंपनीचा कॅमेरा यूज करतो ना, त्या कंपनीचा हा टॉप मॉडेल कॅमेरा आहे. म्हणजे त्याच्यावरती अजून कुठला टॉप मॉडेल निघालेला नाही आहे. आणि अशा कॅमेराची ही परिस्थिती आहे. ॲक्च्युली याचा जो बेस मॉडेल आहे, म्हणजे याच्या मागचं जे मॉडेल आहे ना, ओल्डेस्ट मॉडेल, त्याला काही जे माईक्स आहेत ते कनेक्ट होत आहेत, असं मी यूट्यूबवरती बघितलं होतं काही व्हिडिओज. पण त्याचं अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे हा कॅमेरा आहे. पण अजूनपर्यंत ह्या कॅमेऱ्यासाठी अजून कुठला माईक अटॅच नाही आहे, तर अटॅच होत नाही आहे. तर हे थोडं माझ्यासाठी कॉन साईड येईल, एक निगेटिव्ह साईड येईल ह्या कॅमेऱ्याची. पण ठीक आहे, थोडं जुगाड केलं आहे मी. पहिला ऑडिओ इकडे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणार आणि देन कॅमेरामध्ये तो जो कॅमेऱ्याची व्हिडिओ आहे त्याला मर्ज करेन. ठीक आहे. आणि जस्ट बिकॉज ऑफ यू गाईज, कारण ऑफकोर्स तुम्हाला चांगली क्वालिटी देणं व्हॉईसची ही सगळ्यात गरजेची आहे असं माझ्या मते. असं मला वाटतं की व्हिडिओ क्वालिटी हा एक सेकंडरी पार्ट म्हणेन मी, पण पहिला प्रायोरिटी जी आहे ना ती ऑडिओ क्वालिटीला आहे. असं मी खूप यूट्यूबर्सकडून सुद्धा ऐकलं आहे की तुम्ही जी आहे ही ऑडिओ क्वालिटी तुमची जर चांगली असेल तर लोकांना आवडतं तुमचे व्हिडिओ बघायला. हो. आणि कंटेंट, ऑफकोर्स कंटेंटसुद्धा चांगला पाहिजे. आणि मी ना प्रत्येक टायमाला असं असतं की मी कंटेंट शोधत असतो कुठे काय भेटतं. आणि जेव्हा मला भेटतो ना कंटेंट, तेव्हा कॅमेरा माझ्याकडे अवेलेबल नसतो. आणि ही सगळ्यात माझी म्हणजे मी बोलेन ना की अनफॉर्च्युनेट मी समजतो त्या बाबतीत स्वतःला. अनलकी म्हणेन मी, की ज्या दिवशी असं काहीतरी मस्तपैकी कॉन्टेंट माझ्या समोर असतो, पण
मी शूट करू शकत नाही कारण माझ्याकडे कॅमेरा अवेलेबल नसतो त्यावेळेस. आता काय करणार. ठीक आहे, आता बऱ्यापैकी रस्ता खाली आहे तर एवढं ट्रॅफिक तर नाही आहे. बट आय होप मी ऑन टाईम पोहोचेन ऑफिसला. चला तोपर्यंत पुढे जाऊया आणि तुम्हाला रस्त्याचा व्ह्यू दाखवतो. थोडा कॅमेरा थोडासा समोरच्या दिशेने फिरवतो म्हणजे तुम्हाला रस्त्याचा सुद्धा व्ह्यू मिळेल. माझे जे मिरर आहेत ते थोडे हललेले होते यार. मागून गाडी येतात ती दिसत नाही आहे व्यवस्थित. ओके, नाव आहे फिक्स स्ट्रीट. ओके, लेट्स गो. पुढचा व्ह्यू एन्जॉय करा. आता इथे मागे एक पेट्रोल पंप गेला, त्या पेट्रोल पंपवरतीच मी पेट्रोल भरतो जेव्हा कधीही मी ऑफिसला जात असेल तेव्हा. कारण माझ्या ऑफिसला जाताना तोच एक पेट्रोल पंप माझ्या वाटेत पडतो तर मग तिथेच भरावं लागतं. पण आता पेट्रोल फुल आहे त्याच्यामुळे मला वाटतं हप्ताभर तरी मला पेट्रोलची आता काहीच गरज नाही आहे. त्या पेट्रोल पंपातून टाकायची पण गरज नाही आहे. एक हप्ता मस्तपैकी चालेल मला पेट्रोल. आणि आत्तापर्यंत तरी रस्ता खाली दिसतोय, पूर्ण खाली आहे. म्हणजे ऑलमोस्ट काहीच गाड्या आहेत पण असं नाही आहे की एकदम 10ची स्पीड 20ची स्पीड अशी चालवावी नाही लागत आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मी कधीही 10 नंतर जर घराच्या बाहेर पडतो ना तर मला मोस्ट ऑफ द टाईम असा रोड जो आहे हा मला भरलेलाच भेटतो. पण आज खाली आहे. आज खाली आहे. अरे हां, आत्ता मला कारण समजलं हा रोड का खाली आहे आज. कारण आज सॅटरडे आहे भाई आणि आज सॅटरडे असल्यामुळे आज रोड खाली आहे. अच्छा अच्छा, तरीच म्हटलं रोड खाली कसा काय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली. रोड खाली मी तेच बघत असतो. मला जर जितकं खाली भेटेल ना तितकं बरं असतं. मला चालवायला सुद्धा खूप बरं वाटतं बाईक आणि वेळेत पोचतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मगाशी थोडा मागे थांबलो होतो मी आणि थांबून मी ह्या माईकची क्वालिटी चेक केली. इट इज ओके क्वालिटी आहे म्हणेन. कारण ह्याचा जो माझ्या कॅमेरासोबत जो एक माईक आला होता एक्सटर्नल माईक, पण तो वायर्ड माईक आहे, वायरलेस माईक नाही आहे. तर त्या माईकची क्वालिटी म्हणजे वाव अशी क्वालिटी आहे. पण जेव्हा मी हा जो वायरलेस माईक आता कनेक्ट केला आहे ना त्याची फर्स्ट लेवल याच्या नॉईज कॅन्सलेशनवरती ठेवलं आहे. पण इट इज ओके मी म्हणेन. त्याची जी क्वालिटी आहे इतकी अप टू द मार्क नाही आहे. जर 5 स्टार्सपैकी जर द्यायचा झाला तर मी 2 ते 3 स्टार देईन, त्याच्यावरती नाही. कारण मी फर्स्ट लेवलवरती मी हे रेकॉर्ड करतो त्याच्यासाठी. आता सेकंड आणि थर्डवरती सुद्धा मी कधीतरी रेकॉर्ड करेन ती ऑडिओ, म्हणजे ह्याचे जे ऑडिओ आहेत आपल्या माईकची आणि त्याचं कसं आउटपुट येतं आहे ते सुद्धा मला बघावं लागेल. कारण ह्याचं ना नॉईज कॅन्सलेशनचं दिलं आहे पण बाहेरचा आवाज थोडाफार येतो आहे. थोडाफार नाही, कधी कधी मी असं बघितलं की बराचसा आवाज येतो आहे बाहेरचा. तर सेकंड अँड थर्ड लेवलसुद्धा मी ट्राय करून बघणार आहे. मे बी बेटर परफॉर्मन्स देऊ शकतो सेकंड अँड थर्डला. तर तिकडेसुद्धा स्विच करून मी बघेन एकदा. पण आत्ता मी मध्येच हायवेवरती आहे तर आता माझी थांबायचं नाही आहे कारण उशीरसुद्धा होतो आहे मला ऑफिसला जायला. तर आय होप की वेळेत ऑफिसला पोहोचेन. कोणतरी कॉल करतं यार. कंपनीवाले ना चायला कधीही कॉल करतात. लेट मी चेक की माझी जी रेकॉर्डिंग आहे ती कॉलमुळे थांबली तर नाही. ओके, नाही हे चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे. ठीक आहे, ऑन रेकॉर्डिंगच मी एकदा बघतो. माईकची जी आहे ही लेवल वाढवून बघतो. आता लेवल 1 नॉईज कॅन्सलेशनला आहे तर लेवल 2 आणि लेवल 3ला करून बघतो. इथे मागे बटन दिलं त्यांनी, ते एकदा प्रेस करायचं. ओके, एकदा प्रेस केलं मी बटन आणि
आय डोंट नो कशी क्वालिटी आहे. आता बाहेरचा आवाज कितपत येतोय तो पण मला नाही माहिती. आणि हा कॅमेरा आहे जो नॉईज कॅन्सलेशन किती करतोय हे तुम्हीच डायरेक्टली बघा आणि ऐकून सांगा मला. मी सुद्धा ऐकेन जेव्हा एडिटिंगला घेईन तेव्हा हा व्हिडिओ. आता पोचलोय आरेच्या इथे आणि आरेपासून पुढे जर ट्रॅफिक नाही मिळालं तर 15 मिनिटाचं अंतर आहे आरे मेट्रो स्टेशन पासून पुढे. आता मी टाकतो नॉईज कॅन्सलेशन थर्डला टाकतो. ओके, आता आहे थर्ड लेवल. तर थर्ड लेवल सुद्धा मी नंतर ऐकेन, आता मध्येच थांबून नाही ऐकू शकत. आय होप की चांगली येत असेल. मला वाटतं लेवल फर्स्ट पेक्षा लेवल थर्ड चांगली आली पाहिजे. माझा आवाज त्याच्यामध्ये पण चांगला क्लिअर आला असेल असं मला वाटतं, येत असेल असं वाटतंय मला. आणि आय होप की बाहेरचा जो साऊंड आहे हा थोडासा कमी झाला असेल. कारण मी एकदा मी माझ्या गाण्याची रेकॉर्डिंग करत होतो आणि म्हटलं ठीक आहे चल आपण नॉईज कॅन्सलेशन यूज करून बघूया. मला वाटतं मी फर्स्ट की सेकंड लेवलला होतो असेल माईक कॅन्सलेशन सेटिंगमध्ये. आणि मी गिटार प्लस गात होतो, गिटार सुद्धा वाजवत होतो आणि गात सुद्धा होतो. तर सीन काय आलं, पहिला गिटार चालू केलं, स्ट्रमिंग चालू केली गिटारची आणि नंतर मी गायला सुरुवात केली. तर सीन काय झाला, त्यांनी गिटारचा आवाज फक्त पकडला आणि माझा जो आवाज आहे ना तो त्याने कॅन्सल केला. येत होता बट खूपच छोटा छोटा येत होता आवाज माझा. कारण हा जो आहे तो फक्त एक जो मेन व्हॉइस आहे ना त्यालाच फक्त पकडून ठेवतो, जो त्याला पहिला मिळतो आवाज. आणि सेकंडरी जो आवाज येतो त्याला तो कॅन्सल करतो. ही त्याचं फंक्शनिंग आहे. तर त्या हिशोबाने बघायला गेलं तर वर्क तर करतायत, पण कितपत करतं हे आपण पुढे बघूया. आताच आपण नॉईज कॅन्सलेशन बद्दल बोलत होतो. तर मी सुद्धा ऐकला आवाज, तुम्ही सुद्धा ऐकला असेल की पहिल्या लेवलपेक्षा दुसरा आणि तिसरा हा खूप बेटर होता. तर तिसऱ्यावरती नाही, पण सेकंड मला चांगला वाटला. कारण तिसऱ्यावरती त्यानं खूपच कॅन्सल केला नॉईज. तर तो व्हॉइस ओव्हर सारखा वाटत होता आणि ते बरोबर नाही. तर सेकंड लेवल इज ओके फॉर मी. आता पोचले ऑफिसच्या परिसरामध्ये आणि इथून मी चाललो आता फर्स्ट फ्लोअर पार्किंग. कारण मी फर्स्ट फ्लोअर पार्किंगच प्रिफर करतो, कारण तिथे जरा बऱ्यापैकी जागा मिळते, खाली एकदम फुल भेटतं. आणि आज सॅटर्डे आहे त्याच्यामुळे पूर्ण मला वाटतं खालची पण जागा, ग्राउंड फ्लोअरची पण पार्किंग रिकामीच असली पाहिजे. इकडे सुद्धा सगळी गाडी सगळा मतलब गाड्या ज्या आहेत ह्या आज बिलकुल नाही आहे. जिथे पाहिजे तिथे पार्क करा. हो, फायनली ऑफिसला पोचलेलो आहे आणि आता पटकन वरती जाण्याचा प्रयत्न करतो, कारण अर्धा तास फक्त शिल्लक आहे माझ्याकडे. 12 वाजताचा माझा शिफ्ट टायमिंग आहे. 11:30 वाजलेत. तर थोडी तयारी वगैरे करायला फेस वॉश वगैरे करतो पहिला मी. फेस वॉश वगैरे केल्यानंतर मग मी फ्लोअरला जातो आतमध्ये, कारण धूळ इतकी बसते ना गाड्यांमुळे, इट इज सो बॅड. चष्मा आणि पहिला माईक काढतो. हो, चांगली साथ दिली याने, थँक्स टू माय माईक. या रुमालेला सुद्धा खूप चांगली साथ दिली. ओके, तू इथे थांब रे बाबा. ओके, हा रुमाल संध्याकाळसाठी ठेवतो घडीकडून. एक्स्ट्रा रुमाल आणला होता ॲक्च्युली मी, कारण हा एक दुसरा रुमाल आहे, तो मी चेहरा वगैरे पुसायला कामाला येतो मला. ओ गुड.
पहिले केस बांधून घेतो यार. केस वाढवणं जितकं कठीण आहे ना त्याच्याहून कठीण आहे की त्याला सांभाळणं. खूप खूप पेशन्स लागतात त्याच्यासाठी. खूप पेशन्स लागतात. जवळजवळ मला 1.5 वर्ष झाली मी केस वाढवतोय. पण कधी कधी माझ्या मनामध्ये ना असं आलं होतं की भाई कापून टाकतो केस, कापून टाकतो. पण कधी नको वाटतं भाई, एवढी मेहनत केली आहे कशाला, तर थोडं ठेवूया म्हणून. हा चष्माचं काम झालं आहे आता. हा चष्मा जो माझा मी वापरतो ऑफिसला आल्यानंतर. गॉगल तर आता काढून बाजूला ठेवतो. खाली पार्किंग बघून ना मस्त वाटतं यार. हा 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 हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, इथे अशा इतक्या महागड्या गाड्या घेऊन येतात ना. हो शिट, मी कधी ना फक्त त्या गाड्याच बघत बसतो. मस्त खूप चांगल्या गाड्या आहेत. मला वाटतं 2, 2.5, 3 लाखाच्या वरतीच गाड्या आहेत. फक्त 2 व्हीलर, 4 व्हीलर नाही बोलत आहे मी, 2 व्हीलर. आणि इट्स गुड. हेअरबँड लावून घेतो. ओके चला, नाव आय एम रेडी टू गो. हा जो केसाला लावलेला रुमाल होता तो बॅगमध्ये टाकून घेतो. नाहीतर असं व्हायचं की हा रुमाल मी वापरायचो आणि तो केसांना वापरायचो, असं नको व्हायला. ठीक आहे. आतमध्ये रेकॉर्डिंग नाही करू शकत कारण ऑफिस प्रिमायसेसमध्ये कॅमेरा किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणायला मनाई आहे. पार्किंगपर्यंत आणू शकतो, तिथून वरती पण घेऊन जाऊ शकतो, पण रेकॉर्ड करून नाही घेऊन जाऊ शकत. सो त्याच्यामुळे मी वरचा जो व्हिडिओ आहे तो रेकॉर्ड नाही करू शकत, माझ्या ऑफिसचा व्हिडिओ. मोबाईलने रेकॉर्ड करू शकतो, पण माझ्या मोबाईलची क्वालिटी इतकी चांगली नाही आहे की मी त्याच्यातून रेकॉर्ड करेन. ओके सो हा जो आहे तो इथे लावतो गॉगल. सो एव्हरीथिंग इज ओके. सॉरी फॉर दिस डिस्टर्बन्स, कारण टक 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 आवाज येत असेल. इकडे तिकडे आपटतो आहे तो माईक. तर थोडाजून मला आयडिया नाही आलं आहे की कशाप्रकारे कुठे ठेवायचा माईक, आणि जेणेकरून मला बेटर क्वालिटी मिळेल आणि तुम्हीसुद्धा चांगल्या प्रकारे ऐकू शकता. तर चला, व्हिडिओ इथेच थांबवतो मी आणि भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त हसत राहा आणि आपले व्हिडिओसुद्धा बघत राहा. आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया करून सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, जेणेकरून माझ्या पुढचे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. ओके सो चला, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.